बातमी लोणावळ्यातून लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा आज फैसला असेल। आरोपी सलीम शेख आणि आसिफ शेख यांचा आज निकाल लागेल। या प्रकरणाचा सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली। शिवानी पांढरेने पाहूया। लोणावळ्यात चोरीच्या उद्देशाने 2017ला एका जोडप्याचं निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यानंतर 2.5 महिने याचा छडा लागला नाही। या सगळ्यानंतर 2 आरोपींना अटक करण्यात आली होती आणि या दोन्ही आरोपींचा आज फैसला होणार आहे। याच संपूर्ण खटल्याचं ज्यांनी काम पाहिलं ते सरकारी वकील उज्ज्वल निकम सर माझ्यासोबत आहेत। सर, हा खटला एवढे वर्ष चालला आणि आज त्याचा फायनल फैसला होणार आहे। काय नेमके त्यांना शिक्षा होऊ शकते किंवा या प्रकरणात आता पुढचं पाऊल काय असणार आहे? या खटल्यामध्ये एक आरोपी बाल गुन्हेगार होता, त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध येथील सत्र न्यायालयात हा खटला चालला नाही। परंतु जो मुख्य आरोपी होता आणि त्याच्या विरुद्ध इथे पुणे सत्र न्यायालयात खटला चालला। घटना ही 3 एप्रिल 2017ची आहे। लोणावळा येथे एक तरुण आणि एक तरुणी दोघेही विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 4थ्या वर्षाला लोणावळ्याला शिकत होते। 2 एप्रिलला सत्राला हे फिरत लोणावळ्याहून एस कॉर्नर कडे गेले असता आणि तिथे बसले असताना झाडी झुडपामध्ये तिथे हे चोरटे आले। आता चोरटे म्हणण्यापेक्षा या घटनाचा सगळा क्रम जर बघितला तर हा जो मुख्य आरोपी आहे हा सराईत गुन्हेगार दिसतो आणि याने दोघेही तरुण तरुणीला, ज्याचं नाव त्याचं मुलगा नावाचं हार्डली फक्त 25-26 वर्षाचा सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे, हे दोघे तरुण तरुणी होते। यांना त्यांनी मारहाण केली, त्यांचे हातपाय तोंडात बोळा कोंबला, त्यांचे कपडे करून दोघांनाही नग्न केलं आणि डोक्यावरती त्यांनी दगडांनी घाव घालून त्या दोघांनाही मारून टाकलं। हे साधारणतः ही घटना वैद्यकीय अहवालानुसार 2 एप्रिल 2017 रोजी संध्याकाळी घडली असावी। याच्या ह्या संपूर्ण खटल्यात प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही। हा सगळा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित आहे आणि या खटल्यामध्ये आम्ही जवळजवळ 20 ते 22 साक्षीदार न्यायालयात तपासले आणि परिस्थिती पुराव्याची साखळी निर्माण केली। हा खटला दीर्घकाळ चालला, याचं कारण प्रत्येक चेन मध्यंतरीच्या काळात प्रमुख न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आणि युक्तिवाद झाल्यानंतर देखील निकालाकरता तारीख पडली आणि मग आज तो दिवस आला की आज निकाल निश्चित लागणार असं न्यायालयाने जाहीर केलंय। बघूया, परंतु अत्यंत निगृण असा हा खटला। त्यांना काय शिक्षा होऊ शकते दोन्ही आरोपी आसिफ शेख आणि? आज शिक्षेबद्दल भाकीत करता येणार नाही। पहिल्यांदा न्यायालयाला ते दोषी आहेत की नाही याच्या संदर्भात निर्णय द्यावा लागेल आणि त्याच्या संदर्भात निर्णय दिल्यानंतर मग सरकारतर्फे आणि आरोपीतर्फे युक्तिवाद केला जाईल आणि मग न्यायालय त्यांना शिक्षा देईल। 2.5 महिने हे दोघंही सापडले नव्हते, त्यांचा शोध कसा घेण्यात आला होता? असं आहे की यांचा शोध खरोखर पोलीस अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। विशेषतः लोणावळ्याला ज्या वेळेला ते पोलीस अधिकारी होते त्यांनी ज्या शिताफीने तपास केला, कारण हे दोघेही कॉलेजचे तरुण तरुणींचे मोबाईल फोन होते, त्या मोबाईल फोनचा तपास करत असताना आरोपींनी बरेच दिवस तो फोन वापरले नाहीत। परंतु एका ठिकाणी मुख्य जो आरोपी आहे सलीम शेख हा, कारण त्या फोनला लॉक होतं, त्याच्यामुळे तो लॉक ओपन करण्याकरता एका दुकानात गेला आणि दुकानात गेल्यानंतर त्याने तो फोन दाखवला। अर्थात पोलिसांना अगोदरच हे मोबाईल असे चोरीला गेले लक्षात आलं होतं। त्याच्या संदर्भात पोलिसांनी IMEI नंबरही मिळवला होता आणि पोलिसांनी तो नंबर सगळीकडे सर्क्युलेट लोणावळ्याला केला होता, आजूबाजूला केला होता आणि त्या नंबरवरून तो जेव्हा आला दुकानदाराकडे, तो दुकानदार प्रामाणिक होता, त्याला ते लक्षात आलं, कारण तो फोटो आणि स्केच हे पोलिसांनी काढून घेतलं। म्हणजे त्या दुकानदाराकडे आल्यानंतर तो मुख्य आरोपी इतका चलाक होता की दुकानदार विचारलं, तुला हे लॉक का तोडायचंय, तुला का माहिती नाही, असे जुजबी प्रश्न विचारल्यानंतर आरोपी गडबडला
आणि तो निघून गेला. ताबडतोब त्या दुकानदाराने पोलिसांना जाऊन माहिती दिली. जर नागरिक अतिशय दक्ष असतील तर नागरिकांच्या हुशारी आणि शिताफीमुळे चोर खुनी पकडले जातात, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्या दुकानदाराने ताबडतोब लोणावळ्याच्या पोलीस निरीक्षकांना माहिती दिली. त्याने दिलेल्या वर्णनानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे स्केच तयार केलं आणि आरोपीचा शोध सुरू केला. आणि मग आरोपीचा शोध सुरू केल्यानंतर तो आरोपी, मुख्य आरोपी सापडला. बाल गुन्हेगार त्याच्याबरोबर त्याला बाजूला करण्यात आलं. त्याच्या संदर्भात वेगळा निर्णय पण झालेला आहे. आणि आज मुख्य आरोपी आहे, त्याला न्यायालय काय दोषी ठरवतं की नाही हे बघितलं पाहिजे आणि मग शिक्षा त्याचा युक्तिवाद होईल. या संपूर्ण खटल्यात महत्वाचे टप्पे नेमके कोणते होते सगळ्या तपासातले? की ह्या मुख्य गुन्हेगाराने जे ते दोघांचे फोन होते, सार्थकचे आणि श्रुतीचे, हे का त्यांनी सेफ्टी टँक मध्ये फेकून दिलेले होते. आणि मग पोलिसांनी ही माहिती आरोपीने, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही माहिती दिली. त्या सेफ्टी टँक मधून पोलिसांनी ते फोन जप्त केले. तेच फोन त्यांचे आहेत की नाही या संदर्भातले CDR तपासण्यात आले आणि ते फोन त्यांचे, हा एक भाग महत्वाचा. जे रक्त मिळालं कपड्यांवरती त्याच्या संदर्भातला एक महत्वाचा भाग आहे. तिसरा भाग आहे की ज्या सोनाराकडे हे गेले होते, कारण तिच्या काही दागिने होते ते काढून पळवले होते, मोबाईल होते, त्या संदर्भातला साक्षीदार आहे. आणि परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी आम्ही न्यायालयात सिद्ध करू शकलो की नाही हे आज न्यायालय ठरवणार आहे. आज या आरोपीचा महत्वाचा फैसला होणार आहे आणि या आरोपीला कोणती शिक्षा होते, कशा पद्धतीने दोष सिद्ध होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.